देशमुखताई, तुम्ही काहीच बोलत नाही आहात. काय सांगू चंद्राताई, तुम्हाला गजानन महाराजांचं दर्शन घडावं आणि त्यासाठी मी तुम्हाला मदत करावी अशी तुमची इच्छा आहे ना? हो चंद्राबाई, कोणत्याही संत पुरुषाचं दर्शन घडायला योग जुळून यावा लागतो. आपल्या मनात आलं आणि आपल्याला दर्शन घडलं असं नाही होत. पण हा, एकदा का मात्र त्या संत पुरुषाच्या मनात आलं की मग तुम्ही कुठेही असा, त्यांचं तुम्हाला दर्शन घडलंच म्हणून समजा. म्हणजे या खेपेलाही गजानन महाराजांचं दर्शन होणार नाही असं दिसतंय. आता मी कसं सांगू? अहो, महाराजांच्या जर मनात असेल ना तर वाटेनं चालता चालता बी तुम्हाला दर्शन देतील. विश्वास ठेवा. तुमच्यावर विश्वासूनच मी इथवर आले देशमुखताई. चंद्राबाई, नाही, लहान तोंडी मोठा घास घेते, रागावू नका. नाही, बोला. पाटील आणि देशमुख मंडळींचं या शेगावात खूप मोठं प्रस्थ आहे. तुमच्या शब्दाला इथं खूप मोठा मान आहे. गजानन महाराज सुद्धा तुमचा शब्द खाली पडू देत नाही असं मी ऐकून आहे देशमुखताई. मग मग कितीतरी भक्तांना तुम्ही गजानन महाराजांची भेट घडवून दिली. मग मलाच का नकार देताय? गजानन महाराजांच्या भक्तीत मी कुठे कमी पडले मला माझंच कळत नाही. हो, नाही नाही, अशा कष्टी होऊ नका. महाराजांवरची तुमची श्रद्धा अगदी खरी आहे. महाराजांच्या मनात आलं ना की तुम्हाला ते नक्की दर्शन देतील. याच सुवर्ण दिनाची वाट पाहते हो मी देशमुखताई. चंद्राबाई, वाटलं तर मुक्काम करा आज. बघू महाराजांकडे जाण्याचा काही मार्ग सुचतोय का? महाराज, ये व्यंकट. दादासाहेब खापर्डे यांच्याकडनं माणूस आला होता. दादासाहेबांनी आपल्यासाठी काही फळं आणि भेटवस्तू पाठवल्या. हे सगळं कशासाठी करतायत दादासाहेब? महाराज, दादासाहेब खापर्डे आपले निस्सीम भक्त आहेत हे आपणही जाणता. आपली काही भक्त मंडळी आपली सेवा करण्यासाठी इथे येतात, झाडलोट करतात, पडेल दिसेल ते काम करतात. तशीच दादासाहेबांची ही सेवा आहे जे ते नियमितपणे करतायत. महाराज, दादासाहेबांनी आपल्याला एक विनंती केली होती, त्याची आठवण करून दिली. त्यांच्या विनंतीला मान द्यावा त्यासाठीच आजचा हा नैवेद्य आहे. पण आजचा नैवेद्य पाठवण्यामागे त्यांच्या अंतःकरणात शुद्ध हेतू नाही व्यंकट. महाराज? होय व्यंकट. काही माणसं आपल्या श्रीमंतीने आम्हाला फुलवू पाहतात. त्यापैकीच एक दादासाहेब आहेत. महाराज, लहान तोंडी मोठा घास घेतोय, क्षमा करा. पण दादासाहेब खापर्डे ही काही दांभिक भक्ती करणारी कोणी असामी नव्हे. आणि त्यांनी जी विनंती केली ती अशी कितीशी कठीण आहे. आपली पाद्य पूजा करण्याची त्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी ते आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आमंत्रण करतायत, एवढंच. त्यांच्या घरी जावं अशी तुझी इच्छा असेल तर आम्ही अवश्य जाऊ. त्यांच्या घरी जातोय म्हणजे त्यांच्या इच्छेला मान देतोय असं नाही. त्यामागे आमचा एक वेगळाच हेतू आहे. महाराज, आम्ही येतोय असं दादासाहेबांना कळवा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. गजानन महाराजांच्या मनात काय आहे याचा थांग पत्ता सो लागू देत नाहीत ते. बाबा, बाबा तुम्ही असं काय बोलताय? हो, गजानन महाराजांनी आजवर आपल्याला भरभरून प्रेम दिलं. कधीही कशाची कमतरता भासलेली नाहीये आपल्याला. हे बाळासाहेब, त्याविषयी बोलत नाहीये. महाराजांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं, पण असंच आमच्या वंशजांनाही प्रेम मिळावं एवढीच फक्त आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही महाराजांच्या पुढे पुढे करत असतो. पण महाराज पूर्वीसारखे आमच्यात रस घेत नाहीत असं वाटतंय आम्हाला. ही शंका आहे आमची. हो, महाराजांविषयी तुम्ही शंका घेताय? ह्याचं आश्चर्य वाटतंय मला. नाही, तसं नाही हो. म्हणजे महाराजांच्या पाद्यपूजेसाठी गेल्या 10 दिवसात 10 निरोप धाडले असतील आम्ही, पण एकही निरोपाचं उत्तर आलं नाही त्यांच्याकडून. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. हे
बघा, तुम्ही जरा आठवून पहा, तुमच्या हातून काही असा प्रमाद घडलाय का? प्रमाद? आणि आमच्या हातून नाही, शक्य नाही. दादासाहेब, वहिनी साहेब. या या गणेशप्पा, आणलं वाणी सामान? हो. वहिनी साहेब, बघून घ्या, एखादं जिन्नस कमी आला नाही ना. हो, असं कधी झालंय का? हे मी सगळं नंतर पाहिजे. पहिला आप्पा सांगा, आधी चंद्रा कशी आहे? ठीक आहे, तुमची आठवण काढत होती. अहो, मग कधीतरी घेऊन या तिला, आम्ही दोघी सुख दुःखाच्या गोष्टी तरी करू. हो, घेऊन येईल कधी जमल तेव्हा. दादासाहेब काय रे, काय बोलतोयस? बंकटलाल अगरवाल शेठ भेटले. त्यांनी निरोप दिलाय. ते गजानन महाराजांना घेऊन येत आहेत तुमच्याकडे. वय दादासाहेब. गजानन महाराज येतात? वय दादासाहेब. अरे अरे, महाराज आपल्या घरी येत आहेत, महाराज आपल्या घरी येत आहेत. चला चला, आमचा देव आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः आमच्या घरी येतोय. चला, महाराजांच्या स्वागताची जय्यत तयारी करा. दादासाहेब, माझी आणि चंद्राची बी इच्छा आहे, महाराजांना एकदा डोळे भरून बघावं आणि त्यांची पूजा बी करावी. तेव्हा आम्ही आलो तर. अरे वेड्या, असा थांबलास का? जा, पळ पळ लवकर, जा चंद्राला घेऊन ये, पळ. गजानन महाराज की जय! गजानन महाराज की जय! गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. हे देवी देवतांनो, तुमची रूप भिन्न असतील, पण तुमच्या रूपात मी गजानन महाराजांनाच पाहते. आता ही तुमची कृपादृष्टी आहे माझ्यावर, असंच मी समजते. तुमच्या रूपात मी महाराजांचीच पूजा करते. मला या पूजनाचं फळ नको, त्याची अपेक्षा मी कधीच केली नाही. पण माझी ही तळमळ महाराजांना कळो आणि प्रत्यक्ष गजानन महाराजांची पूजा करण्याचं भाग्य मला लाभो, एवढीच प्रार्थना करते देवा. गण गण गणात बोते. असा आत्मविश्वास हवा. भक्तांच्या आत्मविश्वासातच संत कृपेचे गुह्य सामावलेले आहे. महाराज, आपण सांगणार नाही याची मला कल्पना आहे, तरी देखील राहवत नाही म्हणून एक प्रश्न विचारू? क्षमा करा. विचार. दादासाहेबांची इच्छा पूर्ण करणं एवढं एकच कारण नाहीये त्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. यामागे आपला एक वेगळा हेतू आहे असं आपण म्हणालो. कोणाचा उद्धार करण्यासाठी आपण इथे आलेले आहात का? कोण आहे कोण तो भाग्यवान? तुझ्या माझ्यासारखे पांडुरंगाचे भक्त. म्हणजे गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. गण गण गणात बोते. चंद्रा, हे चंद्रा, चंद्रा. काय हो? अगं, आपली इच्छा पूर्ण याची वेळ आली आहे. आपली इच्छा? अहो, पण कोणती? अगं, ह्या सकाळी दादासाहेबांकडे गेलो तो वाण सामान पोहोचवायला, तेव्हा मला तिथं कळलं की दादासाहेबांकडे साक्षात गजानन महाराज येणार आहेत. अहो, काय सांगताय काय? हा, खरंच दादासाहेबांनी आपल्याला महाराजांचं दर्शन घ्यायला बोलवले. अगो बाई, देव पावला म्हणायचा. हा, खरे. देव भक्ताच्या मनातले भाव ओळखत असतो. फकस्त पवनपुत्र हनुमानासारखी छाती फाडून दाखवता आली पाहिजे त्याला. अहो, पण दादासाहेबांच्या घरात महाराजांची पूजा करण्याचा मान दादासाहेबांचा, तो मान आपल्याला कोण देणार? हा, तू म्हणतेस ते खरंय, पण काय काळजी करू नको. महाराजांनी मनात आणलं ना तर काय बी अशक्य नाही. आपण फक्त त्यांचा धावा करत राहायचा मनापासून. गण गण गणात बोते, गण 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 गणात बोते, गण गण गणात बोते. साध घालता जीवाने धाव घेती गजानन,
प्रगटते भक्तांसाठी कोठल्याही रूपातून धुन लागता नामाची लाभे अपार हे सुख शेगावीचे योगीराज शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक. अहो, मी काय म्हणते, जाऊया का आपण दादासाहेबांकडे? महाराज अजूनही त्यांच्याच घरी असतील. चंद्रे, अगं एवढा उतावळेपणा बरा नव. अहो पण हे बघ, महाराजांना आपल्या मनातला निष्पाप भाव कळल, पण आपलं बी काहीतरी कर्तव्य आहे की नाही. आता महाराजांवर आपलं निश्चिम प्रेम आहे. महाराजांना कुणाकडनंही काही अपेक्षा नाही. महाराजांना आपला भक्तिभाव पुरेसा आहे. पण आपण महाराजांना घरी बोलवलं आणि त्यांची नीट सरबराई करू शकलो नाही तर ती टोचणे आपल्याच मनाला लागल ना. मग तेव्हा मला असं वाटतं की थोडं थांबावं. थांबावं? अगं, माग एकाला मी उसनी रक्कम दिलती, तो ती परत करणार. त्यांनी परत केली की आपण महाराजांना विचारू. मग विसरा तुमची रक्कम. चंद्रा, कारण मी सुभानरावांविषयी खूप काही ऐकलंय. ते अत्यंत धूर्त आणि कपटी आहेत. त्यांनी अनेक भल्या लोकांना ना अगदी असं गंडवलंय. मला नाही वाटत ते तुमच्या तगाद्याला दाद देतील. गणेशप्पा. सुभानराव. हो, बरं आलं तुम्ही घरी आहात. तुमची रक्कम घेऊन आलोय. खरंच? मग काय खोटं काय? मोजून घ्या. नाही, नको, त्याची काही गरज नाही. गणेशप्पा, एकदा कानफटं नाव पडलं की माणसाचा विश्वास राहत नाही. मोजून घ्या. नाही, नको, असतील बरोबर. सुभानराव, आज तुम्ही मला गरज असताना ही रक्कम परत केली. तुमचे उपकार आहेत माझ्यावर. उपकार करशे गणेशप्पा. अहो, सगळे दिवस सारखे नसतात. आज माझे दिवस बरे आले आहेत. अजून काय गरज पडली तर निसंकोचपणे सांगा. वहिनी, धाकटा भाऊ समजून मदत मागा. मी नक्की येईन. येतो गणेशप्पा. बघा, महाराजांना आपली काळजी. आपल्याला पैशांची गरज होती आणि बघा त्यांनी पटकन आणून दिले. खरंच महाराजांची कृपा आहे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आपण येत नाही, आपल्याकडून कोणता निरोपही येत नाही. माझी तर पाचावर धारणच बसली होती. आमची पत्नी तर आम्हाला म्हणत होती की आमच्याकडून मोठा प्रमाद घडला असावा, म्हणूनच महाराजांनी आमच्याकडे पाठ फिरवली. गुरु आपल्या भक्ताकडे कधीही पाठ फिरवित नाही. तो त्याच्या कर्माने गुरुपासून दूर जातो. गुरुने आपल्याकडे पाठ फिरवली आहे असा विचार सुद्धा भक्ताच्या मनात येता कामा नये. कारण गुरुच्या पाठीलाही डोळे असतात. तो त्याने पाहत असतो की आपल्या पाठीमागे भक्त काय करतात ते. आम्ही बंकटाला नेहमी सांगत आलो की गुरुला गृहीत धरू नका. काय बंकटा? हे अगदी खरं आहे दादा. महाराजांसारख्या थोर संतांच्या चरणावर आपण हक्कानं डोकं ठेवू शकतो हे आपलं परमभाग्य. पूर्वी महाराज जेव्हा माझ्यापासून दूर जात असत तेव्हा मला असं वाटायचं की माझ्याकडनं कुठला तरी घोर अपराध घडला. खरं म्हणजे ते तसं नसतं. महाराज त्रिकाल ज्ञानी आहेत. एकाच वेळेला अनेक भक्तांना जेव्हा त्यांच्या मदतीची गरज भासते तिथे तिथे महाराज जात असतात. याच कारणानं महाराज जेव्हा दूर जातात तेव्हा परत येताना आपल्यासाठी गुरु बंधू गुरु भगिनी जोडून येत असतात. अहो, काढा ना विषय महाराजांकडे. आता तर पैशांची पण नड नाहीये. छान आदरातिथ्य करू आपण गुरु माऊलींचं. अगं, काय बोलतीयस?
अगं बघतेस ना किती मोठी माणसं आहेत तिथं, आणि त्यांच्या समोर महाराजांना विचारायचं होय जाऊन की आमच्या घरी येता का म्हणून. अगं कसं दिसेल ते, मोठ्या माणसांचा अवमान केल्यासारखं होईल ते. ते मला काही माहित नाही. जर महाराज आपल्या घरी आले नाहीत ना तर मी अन्न ग्रहण करणार नाही. चंद्रा, महाराज त्रिकाल ज्ञानी आहेत ना, मग आपल्या मनात काय सुरू आहे ते का ओळखू शकत नाहीये? अगं पण चंद्रा, गणेश अप्पा इकडे या बघू. हं? जी महाराज. काय चाललंय तुमचं? काही नाही महाराज. काही नाही कसं खोटं बोलतोस तू? महाराज आत्ताच्या आत्ता आम्हाला तुमच्या घरी घेऊन चाल. आम्ही तुमच्या भक्तीचे भुकेले आहोत. महाराज, अरे बाळानो, चित्त स्थिर आणि स्वच्छ असेल तर मनातले विचार कोणाचेही भीड न ठेवता बोलले गेले पाहिजेत. बंकडा, तू थांब इथेच, आम्ही आलोच. पाहिलं, असे आहेत आपले महाराज. महाराज आपल्याकडे पाठ फिरवून गेले असं तुम्ही म्हणाल का आता? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. मन प्रसन्न झालं आमचं. इतक्या प्रेमानेच एखादी माता आपल्या बाळाला नाऊ माखू घालू शकते. महाराज, तुम्हाला आमच्या घरी कसं बोलवायचं हा एक प्रश्नच पडला होता. पण मला मनातून विश्वास होता की तुम्ही आमच्या घरी येणारच. तुझ्या मनातल्या विश्वासामुळेच मला इथे यावं लागलं. तुझ्या मनात विश्वास निर्माण झाला कारण तुझं मन निर्मळ आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे. तू अशाश्वताच्या मागे न धावता सतत आमचं चिंतन करतेस, मनन करतेस. त्याचं हे फलित आहे चंद्रा. महाराज, गणेशप्पा, महाराज तुला चंद्रासारखी पत्नी लाभली हे अहोभाग्य, गतजन्मीची पुण्याई. महाराज जन्मतः सर्वच माणसांचं मन सात्विक असतं, परंतु समज वाढीस लागली की षड्रूपी हे सात्विक मन कलुषित करतात आणि मग मन स्थिर करण्यासाठी गरज असते ती ध्यान धारणा करून ईश्वराचं मनन करण्याची. हे ज्याला साध्य होतं तो प्रपंचात राहूनही परमार्थ साध्य करतो. आमचा आशीर्वाद आहे तुम्हा उभं येताना. महाराज, तुमच्या आशीर्वादानं आमचं जीवन कृतार्थ झालेलं आहे. आता मनात कुठलीही लालसा नाही. आता आमचं उर्वरित आयुष्य तुमच्या सेवेत घालवावं हीच एक इच्छा आहे महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात.